मी प्रणिता ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी आणि अर्णव आज आम्ही ठरवलं मुंबादेवीला जायला आणि निघालो मस्जिद बंदर. सेंट्रल लाईनवरून मस्जिद बंदरला उतरायचं आणि वेस्टर्न लाईनवरून मुंबई सेंट्रलला. मस्जिदला आल्यानंतर इतकी सुंदर सुंदर दुकानं आहेत आणि खूप साऱ्या गल्ल्या आहेत, त्यामुळे इथून जाताना टॅक्सीने जाणे नाहीतर पूर्ण ट्रॅफिक लागते. तुम्ही चालत जाऊ शकता. 15 ते 20 मिनटामध्ये मंदिरामध्ये चालत पोहोचू शकतो. अर्णवला भूक लागली होती म्हणून आम्ही खिचा पापड खाल्ला. त्याला खूप आवडतो तो खिचा पापड. मस्त पहिल्यांदा पोटपूजा केली आणि मग निघालो आईच्या दर्शनासाठी. मुंबई हे नाव आईच्याच नावावरून पडले. तिने मुंब नावाच्या राक्षसाचा वध केला होता, त्यामुळे तिचं नाव मुंबाई पडलं आणि मुंबाईवरूनच या मुंबईचं नाव मुंबई हे झालं. हे झवेरी बाजार आहे. या गल्ल्यांमधून जाताना खूप छान छान असे ज्वेलर्सचे दुकानं लागतात. फुल टाईमपास होतो मस्तपैकी मार्केटमध्ये. म्हणजे जर तुम्हाला मुंबादेवीला जायचं असेल तर तुम्ही चालतच जावं असं मी नक्कीच सांगेन. खूप सारं शॉपिंग पण करता येतं आणि खूप सारी दुकानं बघता येतात. या झवेरी बाजारमध्ये तर संपूर्ण ज्वेलरीजचीच दुकानं आहेत. आणि असं चालत चालत आम्ही एन्जॉय करत थोडं खात पीत आईच्या दर्शनासाठी मंदिराकडे निघालो. हे मंदिर फार जुनं आहे आणि आमच्याकडे तर असं म्हणतात की नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनी मुंबादेवी, महालक्ष्मी आणि सिद्धिविनायक ह्या 3 ठिकाणी गेलंच पाहिजे. त्या नवीन जोडप्याच्या आयुष्याची सुरुवात खूप सुंदर होते. हे समोर दिसतोय तो मंदिराचा कळस आणि हे मंदिर असं आतमध्येच असल्यामुळे मोठा असा परिसर नाही आहे. चारी बाजूने इथे गल्ल्या आहेत, बिल्डिंग्स आहेत, दुकानं आहेत आणि फायनली आम्ही चालत येऊन पोचलो मंदिराच्या इथे. पण मंदिराच्या जवळ आल्यावर खूप सुंदर आणि प्रसन्न वाटतं. मंदिराच्या बाहेरच अशी छोटी छोटी दुकानं आहेत की तिथून तुम्ही ओटीचं सामान घेऊ शकता. आणि बाजूला खूप मंदिरही आहेत. राधाकृष्णाचं मंदिर आहे, शंकराचे मंदिर आहे, हनुमंताचं आहे. इथून आम्ही ओटीचं सामान घेतलं आणि मंदिरामध्ये आईच्या दर्शनासाठी निघालो. हा इथे यज्ञकुंड आहे, इथे होम चालतो. इकडे दर्शन घेतलं. मंदिराच्या बाहेरचा हा परिसर आहे. खूप शांत वाटतं. अर्णव बघत होता हे काय आहे. तर त्याला समजावून सांगावं लागलं की ते होमकुंड आहे, इथे यज्ञ चालतो. आम्ही मधल्या दिवशी गेलेलो त्यामुळे गर्दी नव्हती, नाहीतर पौर्णिमा किंवा मंगळवार, शुक्रवार अशा दिवशी प्रचंड गर्दी असते. बाहेरपर्यंत लाईन चालू असतात. आईचं दर्शन घेण्यासाठी आतमध्ये आलो. इथे अन्नपूर्णा देवीचं हे एक मंदिर आहे. अन्नपूर्णा देवी या गाभाऱ्यामध्ये आहे. खूप सुंदर अप्रतिम मूर्ती आहे इथे अन्नपूर्णा देवीची. बघतच राहावंसं वाटतं. मनापासून छान दर्शन घेतलं आणि मग या गाभाऱ्याच्याच बाजूला दुसरा गाभारा आहे. तिकडे साक्षात आदिमाता मुंबादेवी इथे वास करून आहे. ही सिंहावर आरूढ झालेली देवी आहे आणि सतत हिचं लक्ष आपल्या भक्तांवर असतं. अर्णव इथे शिवलिंगाच्या पाया पडण्यासाठी गेला आणि बाहेर आला. आम्ही पण निघालो. थोडं बसलो, आराम केला आणि मग मंदिरातून बाहेर निघालो. मंदिराच्या बाहेर असे खूप सारे स्टॉल आहेत लागलेले. तिथे वेगवेगळ्या प्रकारचं सामान मिळतं आणि अशा प्रकारे आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हालाही असं फिरायला आवडत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि चला तर मग फिरा माझ्याबरोबर. थँक्यू.